नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर पोलीस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता काव्य हे पार्थला म्हणते की 6 महिन्यानंतर मी तुम्हाला मोकळं करेन. आभाळ कोसळलं तरी मी तुमच्या सोबत राहणार नाही. तुमची मनातली इच्छा पूर्ण करणार म्हणजे तुम्हाला डिवोर्स देणार. त्यानंतर पार्थ आता ऑफिसमधून एका क्लायंटकडून इन्व्हिटेशन येतं की त्याला आता कपल म्हणून जायचं आहे. तर पार्थ याबद्दल काव्याला काही सांगत नाही. तर इकडे रम्या आता विचार करत असते की ही चांगली संधी आहे पार्थ सोबत त्याची बायको बनून जाण्याची. पण मात्र वेळेतच मालिनीला हे सगळं कळतं आणि पार्थ सोबत रम्या तिथे बायको म्हणून जाणार आहे. त्याचमुळे आता मालिनी आता काव्याला सांगते की तू त्याची बायको आहे. त्यामुळे त्याच्या क्लायंट मीटिंगला आता तुला सोबत जावं लागेल. जोपर्यंत अशा पार्टीमध्ये तू पार्थ सोबत जाणार नाही तर त्यांना कसं कळेल की तू पार्थची बायको आहे. जरा नवऱ्यासोबत असं बाहेर फिरायला पाहिजे. मग तुला कळेल की तुझा नवरा किती हुशार आहे. तर आता इच्छा नसतानाही पार्थला काव्याला पार्टीत घेऊन जावं लागतं. पण इकडे पार्टीमध्ये आपण पाहतो की पार्थ आणि काव्य दोन्ही वेगळे होऊन बसलेले असतात. तर त्या ठिकाणी काही ड्रिंक केलेली माणसं येतात आणि त्यांना वाटतं की काव्य एकटीच आहे आणि ती आता बोलण्याच्या बहाण्याने काव्याची छेड काढत असतात. आणि आता हे पार्थच्या लक्षात येतं तेव्हा पार्थ तिथे येत म्हणतो की त्या एकट्या नाहीये, त्यांचा नवरा सुद्धा पार्टीमध्ये आलाय आणि त्या ठिकाणी सर्वांसमोर आता पार्थ काव्याची ओळख बायको म्हणून करून देतो. त्यामुळे आता काव्या खूप खुश असते. तर अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.